सुप्रभात. राम प्रहरी. शीर्षक आहे नाठाळाचे माथी काठी. नाठाळाचे माथी काठी. प्राध्यापक, कालच्या सकाळी आपण काहीसे निराशाग्रस्त मात्र निश्चितच चिंतनीय असे पद्यमय राजकीय भाष्य आपल्या ये तो गरीब लोकशाही है या 13 कडव्यातून केलेत. कालचा आपला सूरही कडवा म्हणजे रोखठोक आणि कटुता दर्शकी होता. याचे नेमके कारण काय? तो सत्य हे सत्य असते, यातील सकार शाश्वत, तकार अशाश्वत आणि शाश्वत अशाश्वताला जोडणारा यकार पुलासारखे काम करणारा असतो. म्हणजे विश्व शाश्वत सकारात्मक अशाश्वत सकारात्मक यांच्या दरम्याने असलेल्या पुलावर म्हणजे यकारावर अवलंबून आहे. म्हणजे सतय सत्य म्हणजे य हा तो पूल आहे ज्याच्यावर शाश्वत आणि अशाश्वत त्याचा खेळ चालू असतो. त्यातील सद्यस्थितीतील हालचालीवरचे सातत्याने हालचालीत असलेले त्यातील सद्यस्थितीतील हालचालीवरचे जे सातत्याने पुढे मागे होतं असं हे भाष्य आहे. प्राध्यापक, पण ते राजकीय होते ना. तो आपली समस्या नेमकी काय आहे? सत्य जीवनासाठी असते आणि सत्य नसेल तर जीवन निरर्थक असते. हे आपल्याला मान्य आहे की नाही? प्राध्यापक, हो हो. तरी पण काहीसे घुटमळतात आणि पुढे बोलण्याचे टाळतात. तो प्राध्यापक, इतका भित्रेपणा चांगला नव्हे. जर सर्वम सत्य प्रतिष्ठितम सत्यमेव जयते किंवा पूर्ण मंत्र रूपाने सत्यमेव जयती नानृतम सत्येन पंथा विततो देवयानः येन आक्रमंती ऋषयो हि आप्तकामाः यत्र तत् सत्यस्य परमं विधानम. मुंडकोपनिषदात 3य मंडकामध्ये प्रथम खंडातला हा 6वा मंत्र आहे. हा एक मंत्र किंवा असे काही वगैरे वगैरे आपण विद्यार्थ्यांना शिकवत असाल तर सत्य भाषणाला इतके भीता का, वाचकता का? आणि पुढे तो पद्य रूपात म्हणतो ते ऐका. सदा विद्यमान तेची समजावे सत्य, नटिके सर्वदा जाणा तेची असत्य, छलना कपट तेची उत्कृष्ट सत्य, खरे खोटे मिश्रित खचितची असत्य, पूर्ण काम ज्ञानी सत्य मार्ग अनुसरती, देवयान त्या वदती दिव्य लोका पावती, ईश सायुज्यता साधुनी ज्योतिर्मय प्रकाशती, न मागुते भिरती जन्म मृत्यू चक्रा खंडती, सत्य जरी तुम्हाला पेलवे अंतरात, वृथा का तुम्ही राहता विद्यादानात, सत्य हीच विद्या असता असत्य विद्या, भीरू गुरु देई कैसी कुणा सत्य विद्या. आता ते प्राध्यापकांची आणि सत्याबद्दल चाचपडत किंवा प्रत्यक्षात काहीच न बोलणाऱ्या प्राध्यापकांची हा साधू प्रथम त्याला तो मुंडकोपनिषदातला सत्यमेव जयती नानृतम सत्येन पंथा विततो देवयानः येन आक्रमंती ऋषयो हि आप्तकामाः यत्र सत्यस्य परमं विधानम हा मंत्र म्हणून नंतर त्याचं भाषांतर करून हा साधू त्या आपल्या प्राध्यापकांना जरा तडकावतोच. काय आहे बघा. सदा विद्यमान तेची समजावे सत्य. जे सतत उपस्थित असते त्याला सत्य समजावे. न टिके सर्वदा जाणा तेची असत्य. जे सतत कायमस्वरूपी टिकत नाही त्याला असत्य समजा. छल ना कपट तेची उत्कृष्ट सत्य. ज्यात छल नाही, कपट नाही, मिश्रण नाही, पोल्युशन नाही ते उत्कृष्ट सत्य. खरे खोटे मिश्रित खचितची असत्य. आणि खरे खोटे बेमारून एकत्र असतं ते निश्चितच असत्य समजा. पुढे सांगतात पूर्ण काम ज्ञानी सत्य मार्ग अनुसरती. जो ज्ञानी माणूस ज्याने जीवनातील कामना टाकल्या आहेत असा पूर्ण काम ज्ञानी जो असतो तो सत्य मार्गाला अनुसरतो. देवयान त्या वदती दिव्य लोका पावती. ज्यांच्या जीवनातील कामना पूर्ण झाल्या, जे वासना रहित झाले ते ज्या मार्गाने दिव्य लोकाला पावतात त्या पूर्णकाम ज्ञानी माणसांच्या या मार्गाला देवयान मार्ग म्हणतात. तिथे गेल्यानंतर ईश सायुज्यता साधुनी ज्योतिर्मय प्रकाशती. तिथे गेल्यानंतर ते ब्रह्माशी ब्रह्मरूप होतात, सायुज्य होतात आणि ब्रह्मज्योत म्हणून ते तिथे तेवत असतात. आणि ती ब्रह्मज्योत ब्रह्मा लोकातील ब्रह्मज्योत तीच तुम्हा आम्हा सर्वांना खाली प्रकाश देते. न मागुते फिरती जन्म मृत्यू चक्रा खंडती. आणि असे पूर्णकाम माणसं
देवयान मार्गाने गेल्यानंतर ब्रह्मरूप होऊन ईश्वरूप होऊन ईश ज्योतिर्मय होतात, प्रकाशतात, सर्वांना ज्ञान आनंद देतात आणि ते पुन्हा मात्र काही पुनर्जन्मित होत नाहीत. बसल्या जागेवरून ते सर्वांना ज्ञान देतात. सत्य जरी तुम्हाला पेलवे अंतरात, प्राध्यापक तुम्ही प्राध्यापक आहात, तुम्ही ज्ञानदान करता आणि सत्य जरी तुम्हाला पेलवे अंतरात आणि सत्य तुम्हाला हृदयात पेलवता येत नसेल, वृथा का तुम्ही राहता विद्यादानात. तर या विद्यादानाच्या क्षेत्रात फुकटचे जागा अडवून तुम्ही का बसले आहात? सत्य हीच विद्या, असता असत्य विद्या. सत्य हीच विद्या आहे आणि असत्य विद्या हे माहीत असताना भिरू गुरु देई कैसी कुणा सत्य विद्या. तुमच्यासारखा भिरू, हा भित्रा गुरु म्हणजे अज्ञान नष्ट करणारा प्रकाश कसा काय लोकांना देईल? भिरू गुरु देई कैसी कुणा सत्य विद्या. तुमच्यासारखा जो भित्रा माणूस आहे तो असत्य रूपी अज्ञान नष्ट करणारा ज्ञान प्रकाश कसा देईल? प्राध्यापक म्हणतात, तुमचा माझे प्रती असलेला सात्विक संताप मी मान्य करतो. इतके दिवस तुमच्या सारख्यांच्या सान्निध्यात राहूनही अद्याप माझी सत्याबाबत बोटचेपी भूमिका कशी, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. तो बरोबरही आहे. मात्र मला येथे विचारायचे आहे की खरेच का आजची आपली लोकशाही तुम्ही म्हटल्याप्रमाणे गरीब केविल वाणी अशी आहे का? सर्वच चित्र निराशाजनक आहे का? तसेच सत्याचा राजकारणाशी नेमका संबंध कसा असू शकतो? तो अहो असे बघा, जर सर्व काही सत्यावरच प्रतिष्ठित झाले आहे, सत्याचाच आधार सर्वाला आहे, तर राजकारण, समाजकारण, धर्मकारण, ज्ञान, विज्ञान, अभियांत्रिकी, अर्थकारण नव्हे, खरे तर पृथ्वीवरचे सर्व जीवन आणि विशेष करून संपूर्ण मानवी जीवन सत्याशीच जोडलेले आहे हे निश्चित समजा. जर मानवी जीवनाचा सत्याशी संबंध नसेल तर सर्वेत्र सुखिनः संतु सर्वे संतु निरामया, किंवा जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जातो, अशी प्रार्थना अनुक्रमे वेदांमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये वसायदान रूपे आविर्भवलीत नसती. नीट समजून घ्या प्राध्यापक हो. पृथ्वीवर मानव जन्मल्यापासून हॅव्ज म्हणजे आहे रे आणि हॅव्ज नॉट म्हणजे नाही रे अशा दोन वर्गात विभागला गेला आहे. अशी दरी दिवसेंदिवस दुर्दैवाने वाढतेच आहे. आजही आपल्या देशात 20 ते 25% जनता दारिद्र्य रेषेखाली आहे. सुमारे 18 ते 30-35 कोटी. शक्यता आहे ती 25 कोटीवर कुठेतरी असेल. असे असताना जर मूलभूत गरजा म्हणजे अन्न वस्त्र निवारा सर्वांच्या निदान असे असताना जर मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा निदान जर सर्वांच्या निर्वाहक्षम पातळीपर्यंत म्हणजे सबजिस्टन्स लेवल म्हणजे हातातोंडाची गाठ पडेल इतकं का होईना अन्न पाहिजे, डोक्यावर कुठलं ना कुठलं छप्पर पाहिजे आणि अंग झाकेल एवढा कपडा पाहिजे, इतक्या जर मिनिमम अन्न वस्त्र निवाराच्या गरजा काही कोट माणसांच्या पूर्ण होत नसतील तर उघड आहे एकीकडे प्रगती श्रीमंतीची सूज आहे आणि दुसरीकडे गरिबी, दारिद्र्य, रोगराई, व्यसनांची रेलसेल आहे. व्यसने निराशाग्रस्त हलाखीच्या परिस्थितीतून 2 क्षण खोट्या विरंगुळ्याचे म्हणून का होईना वाढतात हे सत्य आहे. नीट जगता आले नाही की तुटपुंज्या पैशातून व्यसनाधीन होऊन बेभान धुंद पुंद होऊन दुःख विसरण्याचा चुकीचा मार्ग स्वीकारला जातो. मुठभर लोकांच्या हातात 80 ते 90% राष्ट्रीय संपत्ती एकवटली असेल तर नाही का मुठभर श्रीमंतांची मोदभरी आनंदभरी ही राजेशाही लोकशाही आहे आणि ती आपल्या गरीब लोकशाहीला वाकुल्या दाखवित आहे, खिजवीत आहे असा याचा अर्थ होत नाही का? चिंतन करा. खरोखरच इंडिया आणि भारत असे 2 देश एकाच देशात आहेत का नाहीत याचा तुम्ही नीट विचार करा. प्राध्यापक, तरीही राजकारण व अध्यात्म याचा नेमका संबंध काय? तो वेदकालीन असो, ज्ञानेश्वर तुकाराम कालीन असो, व आजचा भारत असो, जोपर्यंत नाही रे असा मोठा वर्ग समाजात आहे तोपर्यंत कुठल्याच देशात सुख शांती व समाधान नसणार हे निश्चित आहे. बसायदान आध्यात्मिक भाषेत असले तरीही उपाशी तापाशी केविलवाणे पण असताना आत्मानंद सर्वसाधारण माणसाला मिळणे शक्यच नसते. अतिवृष्टी, अवर्षण, ओला दुष्काळ, सुखा दुष्काळ अगदी वेदकालापासून किंवा त्याही आधीपासून आजपर्यंत चालूच आहे. जर शांत पोटोबा तर स्मरेल विठोबा. आधी पोटोबा मग विठोबा हे सत्य कधीच नाकारता येणार नाही.
संतांनी सुद्धा दुष्काळाचे चटके सोसलेले आहेतच. जो जे वांछील तो ते लाहो हे निव्वळ आध्यात्मिक पसायदान समजू नये. गर्भित अर्थाने या वनीवर राहणाऱ्या प्रत्येकाचा अन्न वस्त्र निवारा हा मूलभूत अधिकार आहे व तो राजे लोकांनी त्यांना नीट मिळेल यासाठी सुयोग्य कारभार करावा अशी सूचना ज्ञानेश्वर तुकोबांनी अत्यंत करुणेने संपृक्त मनहृदयाने त्यांना केली आहे. लक्षात घ्यावे. रामदास तुकाराम यांनी शिवाजी महाराजांना केलेला उपदेश जर आपण लक्षात घेतला तर मी काय म्हणतो हे तुमच्या लक्षात येईल. संतांचा ज्ञानीजनांचा हा अधिकार असून त्यानुसार राजे लोकांनी वागावे असे गृहीतक आहे. तेव्हाच ते राज्य ठरते. काल मार्क्सने सुद्धा मानवाला दुःख भोगणे अपरिहार्य असले तरी ते मानवी दुःख असावे असे म्हटले आहे. काल मार्क्स सुद्धा सामाजिक आर्थिक भाष्य करणारा खरे तर मातृहृदयी संतच आहे. अहो, मानवाशी संबंधित सर्व क्षेत्रे एका उच्च स्तरावर आत्मा परमात्मा सत्य यांच्याशी संबंधित असतातच असतात. राजकारण तर पूर्णतः मानव व त्याचे सामाजिक आर्थिक भौतिक जीवन यांच्याशी संबंधित आहे. मग अध्यात्माचा राजकारणाशी संबंध नाही असे म्हणून तुम्ही नेमक्या कोणत्या भीतीपासून पळ काढू पाहता? आज जरी तुम्ही सुपात असलात तरी उद्या तुम्ही जात्यात जाणार आहात. वेळीच जागे व्हा. सत्याला सत्य म्हणून धाडसाने स्वीकारा आणि सर्वम सत्य प्रतिष्ठितम याचा अंगीकार स्वजीवनात निर्भयतेने करायला शिका. अन्यथा ज्ञानाच्या पवित्र क्षेत्रातील एक जागा म्हणजे प्राध्यापक पद तरी कृपया तुम्ही अडवून धरू नका. यशमॅन बिझनेस करणारे, राजकारण्यांपुढे लोटांगण घालणारे, त्यांच्या पुढे उपरणी पांघरणारे किंवा त्यांच्या पुढे आपल्या उपरण्याने त्यांचा रस्ता साफ करणारे, स्वयमेव पप्पू म्हणजे स्वतःच स्वतःला परमपूजनीय म्हणून स्वघोषित बाबा बुवा बनू नका. ज्ञानी असाल तर ज्ञानेश्वर विवेकानंदांचा तुकोबांचा निर्भय अध्यात्म मार्ग स्वीकारा. आले का लक्षात? प्राध्यापक आता प्राध्यापक म्हणतात हो 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 महाराज माफी असावी. भले तरी देऊ गांडीची लंगोटी नाठाराचे माती हाणू गाठी. हे श्री संत तुकोबांचे अध्यात्मच खरेखुरे अध्यात्म होय. पुन्हा अशी चूक कधीच घडणार नाही. आपल्या पवित्र कर्तव्याकडे धुवून पुसून लक्कंटक करणारे प्राध्यापक परततात. अस्तु. धन्यवाद. यामुळे श्रोते हो, तुमच्या मनातील काही किंतु परंतु नष्ट झाले असतील, अजून सुद्धा काही किंतु परंतु असेल तर तो योग्य वेळी पुढील प्रवचनातून दूर केला जाईल. धन्यवाद. शुभ दिन. सुप्रभात.